राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. तळोजा येथे GS म्युझिकल स्टुडिओ कराओके व लाईव्ह ऑर्केस्ट्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न. नवोदित कलाकारांना व्यासपीठ देत आनंदी जीवनशैलीचा संदेश. नवी मुंबईतील तळोजा फेज 2 येथे GS म्युझिकल स्टुडिओ कराओके व लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नव्या संगीत स्टुडिओचे भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाले. तळोजा येथील ऑलिव्ह पॅराडाईज दुकान क्रमांक 3 प्लॉट क्रमांक 40 येथे आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक संगीतप्रेमी नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या स्टुडिओचे उद्घाटन शिवसेनेच्या नगरसेविका प्रगतीताई कैलास पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. संगीताची आवड जोपासणे आणि नवोदित कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आनंदी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने या स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे. गौरी तळेकर व भारती जळगावकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्टुडिओच्या माध्यमातून कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा तसेच विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित कलाकारांनी सुरेल गायन सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. संगीताच्या माध्यमातून स्वतःचा आनंद जपत इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण करण्याचा आणि समाजात सकारात्मक वातावरण तयार करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. प्रवास सुरू असताना कधी स्वप्नात असं वाटलं नव्हतं की SK म्युझिकलचा सेटअप या ठिकाणी येईल आणि त्याचा या ठिकाणी आरंभ होईल, शुभारंभ होईल अतिशय चांगल्या पद्धतीने. म्हणून खास करून गौरी मॅडम, साक्षी मॅडम आणि भारती मॅडम यांचं मनापासून SK म्युझिकल ग्रुपच्या वतीने आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काही मदत लागल्यास जसं जसं मला जमेल तसं तसं मी येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार. बिनधास्त तुम्ही राहावे आणि यांचा प्रवास अतिशय सुंदर तऱ्हेने चालावा, राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण त्यांचा डान्स अकॅडमी सुरू आहे. अतिशय सुंदर डान्स करते, परफॉर्मन्स करतात. त्यांना भरपूर बक्षिसे मिळाले त्यांच्या डान्स अकॅडमीला सुद्धा. तसेच या GS ला सुद्धा असं सुंदर यश मिळेल यामध्ये शंका नाही. आणि एवढं बोलून मी इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच ऑल. सर्व लोकांचं मनापासून स्वागत करतो. एवढ्या वॉर्म विशेससाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. GS स्टुडिओचं या ठिकाणी तळोजा फेज 2 मध्ये ओपनिंग झालेलं आहे. आपल्यासोबत आहेत साक्षी जळगावकर. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना एक फॅशनचा आनंद आणि विशेष म्हणजे त्या डान्सर पण आहेत. एकूणच विविध क्षेत्रात आपण कार्यरत असताना GS स्टुडिओची स्थापना ध्येय राखलं आणि आज ते वास्तवात या ठिकाणी पाहायला मिळालं. काय सांगाल, एकूणच विविध अंगी आपलं व्यक्तिमत्व असताना या स्टुडिओकडे आपण कशा वळलात? मी अनेक क्षेत्रात आहे. शैक्षणिक क्षेत्रात, म्युझिक मध्ये, डान्स मध्ये, कोरिओग्राफी मध्ये, मॉडेलिंग मध्ये मी ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये माणूस खूप जास्त स्ट्रेसफुल होतो, खूप जास्त टेन्शन वाटतं. पण सिंगिंग ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या थ्रू आपण आपल्या मनातलं दरेक गोष्ट व्यक्त करू शकतो. आणि टेन्शन आणि काय स्ट्रेस असतं हे कळतच नाही आपल्याला. गाता 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 अगदी आनंद हा आपल्या व्यक्त होतो. आणि तेच विचार करून आज आपण तळोजा फेज 2 मध्ये आपल्या GS डान्स स्टुडिओ आणि GS म्युझिकल स्टुडिओची इनॉग्रेशन केलेली आहे. अनेक जनतेमध्ये अनेक अशी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. गायनाची आवड असते पण प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो. पण आज तळोजा फेज 2 मध्ये आपल्या माध्यमातून तो प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. जनतेला कशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून? माझा हाच सगळ्यांना आव्हान आहे की डेफिनेटली इकडे या आणि तुम्हाला एक खूप मोठा प्लॅटफॉर्म इथे प्रोव्हाइड केला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. या ठिकाणी GS म्युझिकल स्टुडिओच्या माध्यमातून जनतेने या ठिकाणी आपली गायनाची प्रॅक्टिस करावी, आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी आणि एक आनंद जीवनातला त्यांनी घ्यावा. विविध अंगी व्यक्तिमत्व साक्षी जळगावकर यांनी या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं आहे. आपल्यासोबत जोडलेले आहेत युवा उद्योजिका किरणजी. एकूणच आपण राजकीय क्षेत्र अनुभवलं, विविध क्षेत्रात आज कार्यरत असताना GS म्युझिकल स्टुडिओला आपलं पाठबळ लाभलं. एक पडद्यामागून आपण कार्यरत होतात आणि भविष्यातही आपलं पाठबळ कसं असेल?
GS म्युझिकल स्टुडिओ ऍक्च्युली जसं तुम्ही म्हणालात खूप काही क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही प्रवास केला, लोकांशी भेटलो, आम्हाला खूप असे अनुभव आले की लोक खूप स्ट्रेस्ड आउट आहेत. त्यांना बाहेर येऊन मोकळ्या पद्धतीने बोलता येत नाही कारण बिझी शेड्यूल झालंय खूप आणि बोलायला कोणच नाहीये. तर आमच्या सगळ्यांच्या डोकी असं आलं की आपण असा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करावा की जिथे लोक येतील, स्वतःला इम्प्रूव्ह करतील, स्वतःच्या भावना व्यक्त करतील आणि एक छानसा असा ग्रुप बनेल. सो हा प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवला गेलाय. या तुमच्या स्वतःच्या भावना व्यक्त करा. इथे तुम्हाला खूप काही वेगळ्या पद्धतीचे आम्ही सपोर्ट करू, कसं गायचं आहे किंवा ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला कॉन्फिडन्सची कमी वाटते, आम्ही तिथे तुम्हाला हेल्प करू. आणि हा स्पेशली तुमच्यासाठी खोललेला एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, नवीन रूट आहे. सो प्लीज कम अँड एन्जॉय. थँक्यू. या ठिकाणी आपल्याला जर गायनाची आवड असेल तर नक्कीच या ठिकाणी आपल्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे असं या ठिकाणी किरणजी यांनी सांगितलेलं आहे. आपणही या स्टुडिओमध्ये सहभागी आहात, एक जबाबदारी आपण पेलवत आहात. SK म्युझिकलला प्रॅक्टिस करता करता आज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला. काय भावना व्यक्त कराल आणि आजच्या दिवशी कशा प्रकारचा आनंद व्यक्त कराल? हे सगळ्यांनी यायचं, इथं टेन्शन फ्री व्हावं, आनंद घ्यावा, हेच उद्देश आहे. या ठिकाणी जर डिप्रेशन पासून मुक्ती पाहिजे असेल तर नक्कीच गायनाच्या माध्यमातून एक व्यक्तिमत्वाची उंची तर वाढेलच, पण आपल्या डिप्रेशनची उंची मात्र नक्कीच कमी होईल आणि आपलं आरोग्य नक्कीच आयुष्य वाढेल. आणि एक वेळ अवश्य भेट द्या असं GS म्युझिकल स्टुडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात आलंय. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, तलोजा फेज 2.